नमस्कार सगळ्यांना, स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळे कसे आहेत, मजेत ना? तर आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल आणि मीही मजेत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा इथे संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत आणि मी चहा केलेला होता. तर इथं शिवांशी चहा दूध बिस्किट खात होती आणि ती माझ्याबरोबर बोलत होती का मम्मी दीदी कुठं गेली आपली, काय असं बोलत होती ती. तर मी म्हणलं दीदी, तर ती तिच्या असं खेळायला मागं लागते. तर मी तिला बोलले की दीदी ट्युशनला गेलेली आहे. तर पहा इकडं बाहेरून पाहिलं, तिला मी बोलले की मी बाहेर पाहते बाबा बाळा दीदी आहे की नाही. तर मी तिला नंतर माझ्या हाताने चहा बिस्किट थोडंसं खाऊ घातलं. तर पहा मी तुम्हाला दाखवते इथं. तर तिला काही बिस्किट ते काही निघत नव्हतं त्या पुड्यामधून आणि मी तिला ते काढून दिलं. तिला म्हणलं तू चहा दूध वगैरे बिस्किट खा. तर मी तिला भरवत होते पण ती काय म्हणली मम्मी मी माझ्या हाताने खाते. तर ती बोलली नको. तर पहा इथं बाहेर मी कपडे वाळत घातले होते. तर काही मी काढले होते सुकलेले आणि काही राहिलेले. तर मी पाहत होते बाहेर का ते इथं ना माकडांचे येते तर त्यांनी ते कपडे खाली पाडलेले आहेत का नाही असं पाहत होते. तर सगळ्या कपड्यांना चिमटे लावावं लागते. तर नाहीतर काय होतं ते उड्या मारून ते सगळे कपडे खाली पाडून देते. तर पहा इथे शिवणीशी बसलेली आणि चालू आहे तिचं खायचं काम. थोडं बुडायचं बाबू. हा ते राहू दे, आता दुसरं. तर पहा इकडे पण माझी संध्याकाळची तयारी चालू होती पहा थोडीशी. तर आता स्वयंपाकाचा पण टाईम होणार होता. मी पण चहा वगैरे घेतलेला, दीदीसाठी मी ठेवलेला होता तो. तर दीदी गेलेली आहे ट्युशनला, पण शिवांशीला असंच काहीतरी थोडं खोटं बोलावं लागतं. तर पहा इथं चालू आहे माझं काम आवरायचं आणि आता संध्याकाळी स्वयंपाकाची पण तयारी चालूच होती. शिवांशीला पाहूनच करावं लागतं पहा मला पण सगळं. तिला इथं सांभाळायला त्याला कोण नाही त्याच्यामुळं. चहा वगैरे ते घेतला पहा मी पण आणि शिवांशीसाठी पण दिला. आणि स्वयंपाकात काय बनाव संध्याकाळी तर तेच डोक्यात विचार चालू होता की स्वयंपाक संध्याकाळी काय करावा. तर इथं ना मी काय खात होते तर यांनी ना मंदिरामध्ये गेले तर थोडा प्रसाद आणलेला होता पहा आणि थोडा आमच्यासाठी पण आणला होता. तर मी तोच खात होते पहा. राहिलेला होता थोडा, तर मी असंच इकडं तिकडं फेकून देण्यापेक्षा तर आपणच खाऊन घ्यावा. तर देवाचा प्रसाद नको इकडं तिकडं जायला ना आणि सांडला तर पायाखाली ते येतो. तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपणच खाऊन घेऊया. मी पाहत मला वाटलं आधी मी खाल्ला पण थोडासा राहिला होता. तर वाटत होतं थोडासा राहून द्यावा, पण म्हणलं नको असंच ठेवला तर राहून जाईल आणि खराब पण होऊन जाईल. तर मग मी सगळाच खाऊन घेतला पहा इथं. आणि ग्लासमध्ये पहा मी चहा घेतलेला. तर मी आता चहा पिऊन घेते. आणि मुलांचे जे दुपारचे जेवणाचे वगैरे ते थोडेसे भांडे होते ते मी साईडला करून ठेवले पहा. तर मला ते आता घासायचेच होते चहा पिल्यावर, त्यासाठी ते चालू होतं काम. तर मी आली शिवांशीपाशी इथं चहा घेऊन प्यायला. तर शिवांशी बोलत होती मला मम्मी तू काय आणलंय त्याच्यामध्ये म्हणून असं विचारत होती पहा ती मला. तर मी बसले शिवांशीपाशी आणि तिचं पण चालू आहे खायचं काम. तर तिने लईच राडा केला हाताने ते सगळेच भरले होते. तर मी तिला बोलत होते का मी घालू का म्हणून तुला. तर ती बोलली नाही. तर पाहती कशी खाती. तिला बोललं ना मी घालते म्हणून तर नाहीच म्हणणार.
तर तिचे हात तिलेच खराब झाले होते. मी तिला आहे ना खाऊ घातलं माझ्या हाताने थोडंसं आणि तिचं खाऊन झाल्याच्या नंतर मी तिला बोलले की बादलीमध्ये पाणी आहे तर ते हात धुवून ये. तर ती बोलली नाही मम्मी मला अजून खायचं आहे. तर मी म्हणलं थांब मग मी खाऊ घालते तुला. तर तुझे हातले खराब झाले तर मी माझ्या हाताने खाऊ घालते असं मी तुला बोलत होते. तर पा मी तर तिला खाऊ घालून घेते. तर तिला तिच्याच हाताने खायला आवडतं. ते अजिबात दुसऱ्याच्या हाताने खात नाही. नको वाटतं तिला खायला. म्हणते नाही मम्मी मी मोठी झाली आता मी माझ्या हातानेच खाणार अशी बोलते. तर आम्ही ना सगळे दुपारी झोपलो होता आणि झोपातून उठल्यावरच मी चहा ते केला होता. तर त्याच्यामुळे केसन ती पण माझे सगळे असे झालेले आहेत. आणि दुपारी मी जर थोडे वेळ जर झोपले तर शिवाशी पण झोपते आणि ते थोड्या वेळ दुपारी झोपायलाच पाहिजे कारण लहान बाळांनी मग म्हणजे ते पण थोडं शांत राहतात आणि आपण पण थोडं शांत राहतो. पण आपल्याला पण दिवसभर पण ते चिडचिड करतात ना म्हणून आपल्याला पण त्रास होतो. आणि असं दुसरं जर कोणी अजून जर बघायला जर असलं त्यांना तर मग काय नाही वाटत. पण आणि इथं पण बाहेर वगैरे काय जात नाही मी तिला घेऊन ना. तर आता थंडी कमी व्हायला लागली ना तर इथून पुढे जात जाईन खेळायला घेऊन मग थोडं ती पण फ्रेश राहत जाईल. मला हे सगळं ती जेव्हा राहील ना तिला पाहूनच मी करते सगळं व्हिडिओ शूट वगैरे. व्हिडिओ शूटिंग एडिटिंग बराच वेळ लागतो पहा. आपल्याला वाटतं तेवढं सोपं काही नाही आहे. तर शिवाशी पाही तर मला बोलत होती मम्मी दीदी कुठं आहे म्हणून. तर मी तिला बोलले का तुला दिसते का बाहेर बघ म्हणून. ती पाहत होती बाहेर तर पाहत तर नाही बोलली. तर दीदी पण आली वाटतं तिकडं पहा बॅगांची ठेवली. मी पण शिवाशीने काय पाहिलेलं नाही तर ती येईल पहा आता इकडं. मी काय अजून तिला बोलली नाही दीदी आली म्हणून. तर पहा इथे ना बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या त्यांनी. तर मी आता त्या सोलून घेणार आहे सगळ्या. तर मी ते चहा ते पेली आणि म्हणलं आता त्यानं सोलून घ्यावा आणि सगळ्या सोलून ठेवणार होती म्हणलं खराब होत्या म्हणून. आणि रात्री पण ती वाटाण्याची म्हणलं वाटाण्याची भाजीच करावं थोडी. आणि हे पाहिजे तर दिदी आली ट्युशनवरून तर ती मला सांगत होती आज काय शिकवलं आहे काय नाही. तर मी तिला आहे ना ट्युशनला जाताना म्हणले होते का आता तिचे पेपर येणार आहे तर पहा 28 तारखेपासून फायनल पेपर. तर ती मला तेच बोलत होती. तर म्हणली मम्मी का ट्युशनवाल्या मॅम बोलल्या म्हणजे मी सांगितलं त्यांना सायन्स आणि इंग्लिश ते घ्या तुम्ही SST सायन्स इंग्लिश मम्मी संस्कृत हिंदी मॅथ घरी घेईन म्हणून ते असं बोलली. ती मला सांगत होती आणि काय अभ्यास करून घेतला ते सांगत होते पहा. तर मी म्हणलं फायनल पेपर आहे दीदी आता चांगली तयारी कर. आणि ती इथं आहे ना KV विद्यालयामध्ये आहे KV स्कूलमध्ये. तर इथे आहे ना असं आहे जे आपल्या मनाने आपण लिहू ना तर त्याचेच मार्क देतात. असं बाकीच्या शाळेमध्ये कसं आपल्या गावाकडं पण म्हणजे पोरांनी अभ्यास करू नाही करू बरंच पास करून देतात. तर तसं नाही आहे. आपण आपल्या मनाने जो अभ्यास करू ना तर तेच इथं त्याच्यावरच पास करतात. आणि थोडं जरी काही कमी जास्त झालं तर लगेच शाळेत बोलून घेतात पहा. तर मला पण त्या दिवशी बोलवलं होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा का मी दीदीच्या शाळेत गेलते का गेलते आणि दीदीची शाळा पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्हाला व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा. मला घरी समजत नाही KV विद्यालयामध्ये पाहते KV स्कूलमध्ये इथं. तर पहा ती ना मला इथं बोलत होती का मम्मी काहीतरी खायला दे काहीतरी खायचं आहे म्हणून मला कार्ड देईन म्हणून असं बोलत होती पाहते कार्डमध्ये काय. तर मी बोलले काय खायचं आहे तुला. तर काय ते बघा ते मला कशी म्हणवीत होती. दोघी जणी कशा बोलतात पाहिलं का. तर म्हणलं जाऊ द्या कधीतरी पण पोरांचं पण ऐकलं पाहिजे. तर मी पण बोलले बरं देते मी कार्ड पण जास्त बाकीचं काही आणू नका. पर्स मग घे बरं इकडं. कारण त्याच्या पप्पांनी आदल्या दिवशीच बाहेरून चिप्स वगैरे तुम्हाला दाखवत होतं ते बरंच काही खायला आणलेलं होतं केक वगैरे ते सगळं. तर ते दीदी माझी ना पर्स घेते पर्समध्ये ना ATM कार्ड ठेवलेलं येतं. तर इथं आहे ना म्हणजे कॅश काय चालत नाही. इथं आहे ना सगळं कार्डवरती चालतं. काही जरी आपल्याला घ्यायचं जरी म्हणलं ना तर तरी सगळं कार्डवरच चालतं. तर त्याच्यामुळेच ती मला बोलली का मग मी कार्ड दे म्हणून.
तर पहा ती शोधते कार्ड त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 2-3 कार्ड ठेवलेले होते. एक माझं आहे, एक त्याच्या पप्पांचं आहे, 2 त्याच्या पप्पांचे आहेत, एक माझं आहे आणि एक पॅन कार्ड आहे वाटतं त्याच्यामध्ये, आणि एक माझंच पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट खोललेलं तर त्याचं कार्ड आहे पहा एक. अगं थांब मला पाहू दे. आणि शिवांशीला पहा याच्यामध्ये 10 रुपयाची नोट भेटली तर ती किती खुश झाली. पाहता ती काही बोलते तर मी आता हे घेऊन खाऊ आणायला जाणार असं बोलत होती. पण गावाकडे गेल्यावरती पैसे घेऊन जातो ना आपण दुकानामध्ये, तर तिला पण वाटलं का मला आता पैसे भेटले मी पण जाणार इथं दुकानात असं ती बोलत होती. आणि याचं पण 160 आणि त्याचं पण इथं दुकान पण नाही आतमध्ये, दुकान वगैरे काहीच नाहीये. फक्त यांना जर काही थोडंफार खाऊ जर वाटलं तर खायचं कॅन्टीन वेगळं आहे ना, आपण जे खरेदी करतो ना ते कॅन्टीन वेगळं आहे. तर काय काय घेऊन यायचं काय नाही तर मी तिला सांगत होते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये कळूनच कधी काय काय खायला घेऊन आली ती. तर ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल, यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तिने कॅन्टीन मधून काय काय खायला घेऊन आली ते. दीदी जसं बोलल ना तसं शिवाशी बोलत होती बा, सेम तिची नकल करत होती. तर दीदी म्हणत होती मम्मी मी जसं बोललं तसंच ते शिवाशी का बरोबर बोलती. तर म्हणलं बाळा ती छोटी आहे, मग तू मोठी आहे ना, तर तू जसं करणार तसंच ती करते. आईस्क्रीम आणि ती बोलत होती की मला पण जायचं कॅन्टीन मध्ये. तर तिला असं बळच म्हणवलं काहीतरी सांगून बाहेर माकडं येत असं वगैरे. तर इथे खरोखरच इतके माकडे आहेत ना, लय म्हणजे लय ना, असे त्यांना जर मारलं ना तर ते आहेत ना अशा अंगावर धावून म्हणजे असं गॅलरीमध्ये सुद्धा येते. आणि दार जर उघडे जर असतील ना तर ते असे थोडे पाय किंवा हात असं काय असेल तर त्याला उघडून ते आतमध्ये सुद्धा येते. कारण ते पेस्ट 30च्या खाली एक नाही ती आईस्क्रीम. इथं बाकीचं काही प्रॉब्लेम नाही बरं का, पण माकडांचाच प्रॉब्लेम आहे. थोडं जरी दार जर उघडलं किंवा उघडं राहिलं तर बाहेर बसलेले असते तर ते गॅलरीमध्ये किंवा मग आम्हाला इथे ना शेजारी, आमचे जे शेजारी आहेत ना, म्हणजे एकामेकांना आम्ही कोणी पण सांगतो नंबर आहेत आमच्याकडं, तर बाहेर जर असल्यावर आम्ही एकामेकांना फोन करून सांगतो का बाहेर येऊ नका, बंदर म्हणजे बसलेले बाहेर असं. म्हणजे गॅलरीमध्येच असतात पहा. ते काय करतात कपड्यांचे जर वाव जर घातले ना तर ते सगळे कपडे वाळ करणार, इकडे तिकडे असे पांगून देतात. म्हणजे बंदर म्हणजे ना कधीच एवढे पाहिले नव्हते. एवढे पाहायला भेटले. आपल्या इकडे जर गावाकडे एखादं जर आलं तर आपण किती ते जोपर्यंत दिसतंय आपल्याला तोपर्यंत आपण पाहतच राहतो. ह्या घरावर उड्या मारीन, त्या घरावर उड्या मारीन, ह्या झाडावर त्या झाडावर आपण सगळे किती गोळा होतो तर पाहतो. पाहायला भेटते. आणि एवढे मी कधीच पाहिले नव्हते. कुत्रा नाही का आपल्या मागं लागलं होतं, त्या कुत्र्याने मारून येते मग आपण जाऊ. बरं का आली तर पहा दीदी गेली कॅन्टीनमध्ये खायला आणायला आणि दीदी कुठे गेली तेच मग मला शिवांशी बोलते पहा कशी. कुत्र्याला मारून येते म्हणून तू घेऊन. तर मी तिला म्हणलं बाबू बंदर आहे बाहेर जायचं नाही, तर दीदी त्यांना मारायला गेली असं मी बोलत होते. म्हणायची मला पण जायचंय दीदी बरोबर खायला आणायला. तर लई बोलती ती, लई म्हणजे लई बोलते ती, लई बडबड बडबड चालू असते पाहतेची सारखी. पैसे दाखवते पहा मला ती, तिला ना ते 10 रुपये घेतले तिने पहा. तर तिला किती आनंद झाला ते घेतल्यावर पहा. पैसे असं बोलत होती पाहते मला. दीदी आली का म्हणून पाहते डोकून आता बघा तिथं. मग ती म्हणली दीदी आली का पाहते मी माकडांना मारून, मग मी दीदी बरोबर खायला आणायला जाणार आहे पैशांचा असं बोलत होती पाहते, म्हणून डोकून पाहते. तर पहा मी ना इथं वाटाणे घेतली होती सोलायला आणि झाले तर माझे सगळे वाटाणे सोलून पहा.
काही राहिले थोडे आणि काही झाले तर, पण ती शिवांशी ना त्याच्यामध्ये ना सोलून टाकीत होती, म्हणून मी दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेले बघा ते वाटाणे काही सोललेले. तर ती म्हणायची मम्मी मी पण टाकणार आहे पहा याच्यात, आणि ती आहे ना ते टरफल आणि ती सगळे एकत्रच टाकत होती. त्याच्यामुळे मग मी सोललेले दुसऱ्या याच्यात ठेवले आणि तिने सोललेले म्हणलं तू सोलण्याचे म्हणजे टाकत होते त्या ताटामध्ये सोलून ठेवले पहा. तर मग मी म्हणलं आपण दोघीजणी एकत्र सोलू असं मी तिला बोलत होते. तर काही सोलले आणि काही राहिले तर मी म्हणलं खराब होऊन जाते, तर सगळे सोलून ठेवते. मग मी परत राहिलेले पण सोलायला लागले. तर पहा इथं फायनली आलेली दीदी कॅन्टीनमधून खायला घेऊन. तर पाहू आपण काय काय खायला आणले दीदीने. भाऊ थोडं मागच आहे का? अगं मग ती हवे ना दिसा ना इथं वाटाणे. तर पहा हे चिप्स आणलेले पहा. अगं इथं ठेवणं जागा आहे मग अजून एक दिसतंय चिप्स, 2 चिप्स आणलेले दिसतात. एवढं पहा 2 चिप्स आणले. याय नसतं काय. आणि हे याच्यामध्ये काय आणलंय वाटीमध्ये काय ते क्रीम गोल सारखं दिसतंय पहा ते. आणि याच्यामध्ये येतं केक, दोघींना 2 केक आहेत पहा. त्याच्यामध्ये 2 चिप्स येतं आणि ते म्हणत होते आईस्क्रीम आणायची, पण आता अजून थंडी आहे त्यांना काही कळत आहे. तर आईस्क्रीमच नसेल कॅन्टीनमध्ये तर तिने आणलीच असते जर असते तर. तर दोघी त्याच्या त्या खोक्यामध्ये दोघीला 2 क्रीम गोल, त्या खोक्यामध्ये दोघीला 2 केक आणि हे 2 चिप्स. तर असं आणलेलं आहे तिने पहा दोघींना पण सेपरेट. आणि ते कार्ड आणि ती पर्ची देत होती पहा माझ्याकडे ते तिथं देते तर किती सामान झालं किती नाही ना, तर मग ते देतात बरोबर. तर पहा सगळे वाटाणे सोलून झाले माझे, सगळे मी एकत्र केले आहेत. आता ती नादी लागली इकडं, तर तिने ना तो चष्मा घेतलेला पहा माझा आणि लावत होती पाहते तिच्या डोळ्याला. नंतर म्हणले मग मी तुझ्या डोळ्याला लावते, कधी तिच्या लावायची कधी माझ्या लावायची. सगळे वाटाणे पाहिजे सोलून ठेवले तिने. तिचे काही माझे काय तिचे काही आणि माझे काही इथं वाटाणे सोलून ठेवलेले आहेत मी. आणि आता संध्याकाळी जेवणात पहा मी वाटाण्याचीच भाजी करणार आहे. रोज सकाळी संध्याकाळी काय बनावं एक डोक्यामध्ये प्रश्न चालू असतो पहा. तर पहा आता स्वयंपाक पण करायचा, स्वयंपाकाची पण तयारी आता मी चालू करणार आहे. तर पहा किचनमध्ये ठेवले मी वाटाणे, पण काय लाईट लावलेली नव्हती पहा. मी लाईट ऑन केली आणि चला मी बाहेर दाखवते तुम्हाला. आता संध्याकाळ व्हायला लागलेली तर पाहू शकता तुम्ही बाहेर. तर आता चला मी स्वयंपाक करणार आहे आणि तोपर्यंत पहा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दररोज आपले व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला जर आपले व्हिडिओ पाहायला जर आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंटमध्ये होय असेल या, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतात. आणि भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि बाय बाय. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला आणि आपले व्हिडिओ दररोज पाहत चला. तर बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.